नमस्कार, मी संजय आवटे. कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत. 2-3 दिवस झाला मला जरा सर्दी झाल्यासारखं वाटत होतं. म्हणजे तुम्हाला वातावरण माहिती आहे, म्हणजे कुठला ऋतू आहे हे कळू नये असं सध्या एकूण आहे. म्हणजे सकाळी जरा असं वाटतं की अरे बापरे, हा हिवाळा आहे. दुपारी असं वाटतं की उन्हाळा आहे. आणि मध्येच असं वाटतं की पाऊस पडतो की काय. अशा सगळ्या वातावरणामध्ये मला जरा असं वाटलं की जरा सर्दी झाली आहे. आणि सर्दी झाली आहे असं म्हटलं की मग मग कसा काय शो करायचा. आणि मग जर आपली प्रकृती बरी नसली की जरा परफॉर्म करणं किती त्रासदायक होतं. मला कमाल वाटते ती शरद पवारांची. एवढा मोठं दुर्धर आजारपण हे सगळं असून सुद्धा हा माणूस ज्या त्वेषानं ज्या प्रकारे लढतोय झुंजतोय या वयामध्ये, मला कमाल वाटतं. आणि मी ही कायम सांगत आलोय की हा मुद्दा राजकारणाचा अजिबातच नाहीये, राजकीय पक्षाचा अजिबातच नाहीये. तुम्ही शरद पवारांचे चाहते आहात की विरोधक आहात यामुळे काही फरक पडत नाही. शरद पवार ज्या विचारसरणीला मानतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे, हाही मुद्दा माझ्या लेखी फार वेगळा आहे. मला असं वाटतं की एखाद्या माणसानं या प्रकारे या आजाराला लढत इथपर्यंत येऊन पोहोचणं आणि या त्वेषानं सगळं उभं करणं ही खरंच फार मोठी गोष्ट आहे. मी नेहमी सांगत असतो की तुमच्या मुलांना, तुमच्या नव्या पिढीला हे सांगितलं पाहिजे की जेव्हा सगळं संपतं, जेव्हा सगळे तुम्हाला सोडून जातात, तेव्हा काय करायचं, तेव्हा शरद पवारांच्याकडे बघायचं. हे शिकवलं पाहिजे. हे मुद्दा मला सांगण्याचं कारण असं आहे, सदाभाऊ खोत ज्या प्रकारे बोलले आणि त्यानंतर जे काही सगळे पडसाद उमटले, ते मुळात सदाभाऊ खोतांचं वक्तव्य हे महाराष्ट्रामध्ये कोणी स्वीकारलं नाही. हे कोणालाच आवडलं नाही. ही संस्कृती महाराष्ट्राची नाहीच आहे. पण वरचेवर सातत्यानं हा दर्जा घसरतोय. आणि त्याला केवळ एकच राजकीय पक्ष जबाबदार आहे असं मानण्याचं कारण नाही. सगळ्याच राजकीय पक्षांच्या नेत्यांबद्दल हे बोलता येणं शक्य आहे. भाषेचा स्तर घसरतोय, जीभ घसरतेय, नको त्या पद्धतीने बोललं जात आहे. मला कळत नाही. मग सदाभाऊ खोत असं म्हटलं की आमची गावगाड्याची भाषा आहे. आता गावगाड्याची भाषा काय आहे हे सदाभाऊ खोतांना जेवढं माहिती आहे तेवढं मलाही माहित आहे, तेवढं तुमच्यापैकी अनेकांना माहित आहे. उलट पक्षी गावगाड्याच्या भाषेमध्ये कोणीही या प्रकारे बोलत नाही. गावातली भाषा ही ज्येष्ठांचा, वयोवृद्धांचा आदर बाळगणारी अशा प्रकारची असते. सदाभाऊ खोत बोलले आणि मला कळत नाही की मुळामध्ये अशा प्रकारचे विधान त्यांनी करणं आणि ते केल्यानंतर समोरच्या लोकांनी हसणं, केदळणं हे महाराष्ट्रामध्ये कधी झालं मला कळत नाहीये. तुम्हाला शरद पवारांच्या बद्दल बोलायचं आहे ना, कोणाबद्दलही बोला. शरद पवारांच्या बद्दल बोलायचं आहे ना, शरद पवारांनी कृषी मंत्री म्हणून काहीच काम कसं केलं नाही किंवा किती महत्वाच्या गोष्टी करायला हव्या होत्या पण त्या केल्या नाहीत हे बोला. हे बोललं पाहिजे. शरद पवारांनी काँग्रेस सोडून जेव्हा शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला तेव्हा मुद्दा काय होता? सोनिया गांधींचं विदेशी असणं हा मुद्दा होता. अरे सोनिया गांधींचं विदेशी असणं या मुद्द्यावर कोणी पक्ष स्थापन करतो का? आणि या मुद्द्यावर कोणी पक्ष सोडतो का? हे बोला. माझा मुद्दा असा आहे की तुम्ही बोललं पाहिजे. अनेक मुद्द्यांवर बोलता येणं शक्य आहे आणि शरद पवारांच्या बद्दल टीका करावेत असे मुद्दे अजिबात कमी नाहीत. असे भरपूर मुद्दे आहेत. शरद पवारांच्या राजकारणाबद्दल बोललं पाहिजे, शरद पवारांच्या कमिटमेंट बद्दल बोललं पाहिजे, शरद पवारांच्या एकूण निर्णयांबद्दल बोललं पाहिजे. जेवढी जेवढी त्यांच्याबद्दल त्यांचं कौतुक करता येणं शक्य आहे तेवढंच टीका करता येणं शक्य आहे. मी परवा असं म्हटलं की वयाच्या 27व्या वर्षी शरद पवार आमदार झाले. ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांचं वय 38 होतं. जवळपास गेली 60 वर्ष, 6 दशकं शरद पवार राजकारणामध्ये आहेत, समाजकारणामध्ये सक्रिय आहेत. त्यामुळे त्यांच्याबद्दल भरपूर अर्थांनी टीका करता येणं शक्य आहे. आणि ही टीका अनेकांनी केलेली आहे. मी स्वतःही अनेकदा केलेली आहे. त्याबद्दल बोलता येणं शक्य आहे. पण तुम्ही बोलताना जो स्तर गाठलात आणि शरद पवारांच्या आजारपणाबद्दल तुम्ही ज्या भाषेत बोललात म्हणून हे मुद्दाम सांगितलं पाहिजे. बरं, हे बोलल्या बोलल्या मी सदाभाऊ खोत बोलले आणि सगळ्यात जास्त खटकलं कोणाला? अजित पवारांना. अजित पवारांनी लगेच ट्विट केलं आणि सांगितलं की हे या भाषेत बोलू नका. दिलीप वळसे पाटलांनी लगेच ट्विट केलं आणि सांगितलं की ही भाषा आम्हाला आवडणार नाही. त्यामध्ये हा मुद्दा आहेच की अजित पवारांना माहिती आहे की पॉलिटिकली हे फार त्रासदायक आहे, अडचणीचं आहे. दिलीप वळसे पाटलांना माहिती आहे की हे फार अडचणीचं आहे. लोकसभा निवडणूक मी तुम्हाला सांगू का, लोकसभा निवडणूक ही तशी भाजपच्या हातातून फार गेलेली नव्हती. किंवा असं म्हणता येणं शक्य आहे की लोकसभा निवडणुकीमध्ये बऱ्यापैकी दोघांनाही सारखी संधी होती. असं काही फार विरोधामध्ये वातावरण होतं असं अजिबात नाहीये. पण विरोधामध्ये जे वातावरण होत गेलं, मी मागे असं म्हटलं होतं की प्रत्येक टप्प्यागणिक हे वातावरण बदलत गेलं. प्रत्येक टप्प्यागणिक म्हणजे 5 टप्पे झाले नसते तर कदाचित ही जी निवडणूक आहे ती निवडणूक भाजपला एवढी अडचणीची झाली नसती. अशी ती निवडणूक होती. पण 5 टप्पे झाले. प्रत्येक टप्प्यागणिक
वातावरण बदलत गेलं, चिघळत गेलं, तर एवढं एवढं विकोपाला गेलं सगळं प्रकरण की भाजपच्या हातातून पूर्णपणे निवडणूक गेली. याच्यामध्ये अनेक मुद्दे, संविधान वगैरे मुद्दे होतेच. त्यातला एक महत्वाचा मुद्दा शरद पवारांच्या बद्दलची टीका, आणि तीही असभ्य भाषेमधली टीका. भटकती आत्मा हे जे म्हटलं गेलं शरद पवारांच्या बद्दल, त्याचा फायदा उलट पक्षी शरद पवारांना झाला. म्हणजे शरद पवारांच्या बद्दलची टीका ही कायमच शरद पवारांना फायद्याची ठरते. हे 2019च्या लोकसभा निवडणुकीपासून आपण बघतो आहोत. 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांकडे काहीच नव्हतं. विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवारांच्याकडे काही नव्हतं. शरद पवारांच्या सोबतचे सगळे लोक त्यांना सोडून निघून चाललेले होते. अशा वेळी शरद पवारांना कारण नसताना टार्गेट केलं गेलं, शरद पवारांना लक्ष केलं गेलं. हे लक्ष कोणी कोणी केलं? नरेंद्र मोदींनी केलं, अमित शहांनी केलं, देवेंद्र फडणवीसांनी केलं. की शरद पवारांकडे आहे कोण, आधे इधर आधे उधर, असं ते सगळं जे काय आहे, शरद पवारांचं पर्व संपलंय, ही सगळी जी चर्चा झाली त्याचा फायदा शरद पवारांना झाला. आता सदाभाऊ खोत हे जे करतायत त्याचा फटका कोणाला बसणार आहे हे अजित पवारांना पटकन समजलं आणि अजित पवारांनी लगेच खुलासा केला, हे मला चालणार नाही. अजित पवार असं म्हणाले, ही सदाभाऊ खोतांची विनाशकाले विपरीत बुद्धी आहे. विपरीत बुद्धी आहे हे कळालं मला, पण हा विनाशकाल आहे हे अजित पवारांना का वाटलं हे मला कळत नाहीये. पण मुद्दा असा आहे की मुळामध्ये अजित पवारांना हे लगेच पटलं. अजित पवारांनी खुलासा केला, त्यांनी हे पण सांगितलं की मी सदाभाऊ खोतांना फोन केला, त्यांना सांगितलं की नथिंग डुईंग, या प्रकारची भाषा वापरू नका. पण दुसरं झालं असं की सदाभाऊ खोत बोलत असताना त्यांच्या शेजारी देवेंद्र फडणवीस होते आणि त्यामुळे त्या विधानाचं गांभीर्य आणखी वाढलं. त्यानंतर पुन्हा सदाभाऊ खोतांनी पण खुलासा केला, सांगितलं की आय एम व्हेरी सॉरी आणि मी चुकलो वगैरे. पण ते असं अशा भाषेत म्हटले नाहीत, पण ते गावगाड्याची भाषा जी काही आहे की मातीतला माणूस आहे, मातीत उगवतोय वगैरे वगैरे, सगळं बरोबर आहे. पण मातीतली भाषा कधी अशी नसते. मातीमधली भाषा ही या प्रकारे इतरांच्या आजारपणाबद्दल बोलणारी वगैरे नसते. एक वेळ तुम्ही एकेरी उल्लेख करणं वगैरे गावगाड्याची भाषा मी समजू शकतो, पण तो उल्लेख करताना या प्रकारची भाषा मात्र वापरणं अत्यंत गैर आहे आणि म्हणून मुद्दाम उल्लेख केला पाहिजे. शरद पवार हे ज्याचा उल्लेख केला, ज्या आजारपणाचा उल्लेख केला, त्याबद्दल मुद्दाम बोलणं आवश्यक आहे. म्हणजे अजित पवारांनी तातडीनं सांगितलं की हे मला चालणार नाही, आणि हे पण लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे अजित पवारांच्या बद्दल कोणाचं काही मत असेल ना, पण अजित पवारांनी सुद्धा त्यांच्या प्रचारामध्ये, म्हणजे काही बरेच मुद्दे आहेत, धरण वगैरे मुद्दे ते सोडून द्या, पण अजित पवारांनी सुद्धा कुठल्या व्यक्तीवर अशा प्रकारे हल्ला कधी चढवला असं मी बघितलेलं नाहीये. मी अजित पवारांची सुद्धा भाषा त्या अर्थानं खरं म्हणजे फार टोकदार आहे. ते फार धारदारपणे बोलत असतात, स्पष्ट वक्ते वगैरे आहेत, हे सगळं खरं आहे. पण अजित पवार सुद्धा कुठल्याही व्यक्तीबद्दल त्यांनी अत्यंत असे अपशब्द उच्चारले असं मी फारसं पाहिलेलं नाही. दिलीप वळसे पाटलांनी एखाद्या व्यक्तीबद्दल असे अपशब्द उच्चारले असं मी पाहिलेलं नाहीये. त्यामुळे अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील यांना हे वाटतच आहे की याचा पॉलिटिकली फायदा होणार नाही किंवा तोटा होईल, हा मुद्दा वेगळा. पण प्रत्यक्षामध्ये असं बोललं जाता कामा नये असं पण अजित पवारांना किंवा दिलीप वळसे पाटलांना वाटू शकतं. याच्यामध्ये काही आश्चर्य नाहीये. याचं कारणच असं आहे की मुळामध्ये ज्या प्रकारचं विधान होतं सदाभाऊ खोतांचं, मला कळत नाही. उलट पक्षी शरद पवारांच्या आजारपणाबद्दल वाईट सोडून द्या, शरद पवारांच्या आजारपणाबद्दल अत्यंतिक कौतुकानेच बोललं गेलं पाहिजे. तुम्ही गंमत बघा, 1999ला शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. खरं म्हणजे हा पक्ष स्थापन केला ही मोठी जोखीम होती. तेव्हाची काँग्रेस, बलाढ्य काँग्रेस, त्या बलाढ्य काँग्रेसला आव्हान देत शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. आता तो पक्ष स्थापन केला, त्याचं लॉजिक काय होतं ते मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे, सोनिया गांधींचा विदेशी मुद्दा याच्यावर शरद पवारांनी काँग्रेस सोडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापन केला. हे तर्कशास्त्राने लॉजिक मला कधीच पटलेलं नाहीये. हा मुद्दा वेगळा, ते कोणालाच पटण्यासारखं नाहीये. आणि ज्या सोनिया गांधींच्या विदेशी मुद्द्यावर शरद पवारांनी काँग्रेस पक्ष सोडला, त्या सोनिया गांधींसोबत त्यांना सातत्यानं सत्तेमध्ये राहावं लागलं, सातत्याने विरोधामध्ये पण राहावं लागलं. सोनिया गांधीच्या सोबतच ते तेव्हाही होते, आजही आहेत. त्यामुळे सोनिया गांधीचं विदेशी पण तेव्हाच त्यांना का खुपलं काही समजत नाहीये. पण अशा एका मुद्द्यावर अख्खा पक्ष उभा करणं हे लॉजिक मला कळलेलं नाहीये. तो मुद्दा वेगळा. पण मी एक सामान्य माणूस म्हणून एक कल्पना करू शकतो की तुम्ही गंमत बघा की 1999 मध्ये जेव्हा शरद पवारांनी या प्रकारची गोष्ट केली, या प्रकारची भूमिका घेतली, पक्ष सोडला आणि आपला छोटासा पक्ष स्थापन केला, मुळामध्ये मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ही जोखीम होती. तेव्हा खरं म्हणजे शरद पवार हे तशा अर्थानं साथीमध्ये होते. आता शरद पवार जन्म 1940चा, ही गोष्ट 1999ची, म्हणजे आत्ता साठीमध्ये शरद पवार प्रवेश करत होते. म्हणजे अजित पवारांपेक्षा ते आणखी खूपच तरुण होते. पण तरी सुद्धा त्यांनी ही जोखीम पत्करली, साठीमध्ये ही जोखीम पत्करली. त्यांनी पक्ष स्थापन केला. 10 जून 1999ला, आणि त्यानंतर काही दिवसातच त्यांना कर्करोगाचं निधन झालं. किती कठीण गोष्ट आहे बघा.
म्हणजे एक तर मुळामध्ये आपण एवढा मोठा धोका पत्करलाय, एवढी मोठी जोखीम घेतलेली आहे, एवढे सगळे लोक आपल्या सोबत आलेले आहेत, लोकांना कळत नाहीये की आता पुढे काय करायचं. काँग्रेसच्या विरोधामध्ये आपण आव्हान उभं केलेलं आहे, पण खरंच पुढे जायचं कसं, हे सोपं आहे का, लोक स्वीकारतील का आपल्याला, असे अनेक प्रश्न आहेत. आणि त्याच वेळी कर्करोगाचं निदान झालं. एखादा माणूस या कल्पनेनंच खचला असता, पण शरद पवार उभे राहिले. केवळ उभे राहिले नाहीत, 2004 मध्ये त्यांची अत्यंत अवघड अशी शस्त्रक्रिया झाली आणि ते ऑपरेशन फार कठीण होतं, आजार दुर्धर होता. मी शरद पवारने स्वतः लिहिलेलं आहे की जे डॉक्टर होते ते डॉक्टर असं म्हणाले की तुम्ही काही दिवसांचे सोबती आहात. आणि शरद पवार पुढे असं लिहितात की ते डॉक्टर गेले पण मी आहे. ही जी गंमत आहे ना, की ते डॉक्टर म्हटले की तुम्ही आता काळजी घ्या, काही दिवसच तुम्हाला आयुष्य आहे. ते डॉक्टर गेले बिचारे, शरद पवार मात्र आहेत. तुम्ही गंमत बघा, 2004 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिक जागा मिळवल्या. खरं म्हणजे तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्रीपद घ्यावं असा आग्रह होता. अजित पवारांना ती सल कायमची आहे. ते आजही भेटले की 2004चा विषय निघतोच. अजित पवारांची सहज गप्पा मारल्या तरी ते 2004चा मुद्दा काढतातच की नाही, त्यावेळी जर आम्ही मुख्यमंत्रीपद घेतलं असतं तर आम्ही काँग्रेसला वाढू दिलं नसतं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हाच प्रमुख पक्ष महाराष्ट्रामध्ये झाला असता. आज नंतर जे काही सगळी पडझड झाली ती पडझड झाली नसती, आम्ही तेव्हाच प्रमुख पक्ष झालो असतो, वगैरे वगैरे. अजित पवार कायम सांगत असतात मुख्यमंत्रीपद तेव्हा घ्यायला पाहिजे होतं, म्हणजे मला मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं, असं खरं त्यांना म्हणायचं असतं. पण ते असं म्हणतात की मीच नाही, कोणी झालं असतं, आर झाले असते, आणखी कोणी झालं असतं, पण ते मुख्यमंत्रीपद मिळायला पाहिजे होतं. पण सगळ्यात गंमत अशी 2004 मध्ये शरद पवारांची शस्त्रक्रिया झाली. ते सगळं सुरू असताना शरद पवारांनी त्या सगळ्या अवस्थेमध्ये त्या निवडणुकीला तोंड दिलं. 2004 मध्ये या प्रकारचे निवडणुकीला तोंड देणं, या प्रकारचं अगदी छान यश मिळवणं, ही खरोखरच फार कठीण, अत्यंत अवघड अशा प्रकारची गोष्ट होती. पण शरद पवारांनी ते केलं आणि सर्वाधिक जागा शरद पवारांनी जिंकल्या. त्या मला आठवतं त्या कालावधीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांना पुन्हा सत्ता मिळणार नाही असं बोललं जात होतं. 1999 मध्ये महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांचं सरकार आलं. 2004 मध्ये हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणूक लढले आणि निवडणूक लढवताना पुन्हा हे सरकार येईल असं लोकांना वाटत नव्हतं. काँग्रेसबद्दल सुद्धा अँटी इन्कम्बन्सी होती, पण राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसपेक्षा अधिक जागा मिळवल्या. मुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसनं घ्यावं अशी कल्पना होती. शरद पवारने स्वतः मुख्यमंत्री व्हावं असं पण तेव्हा म्हटलं जात होतं. शरद पवारांनी यातलं काही केलं नाही आणि काँग्रेसला मुख्यमंत्रीपद दिलं. मुद्दा असा आहे, एवढा सगळा काळ, इतका कठीण काळ होता, त्याच्यानंतरची पुन्हा पुढची 20 वर्ष, या क्षणापर्यंत ते सगळं आजारपण, दुर्धर आजारपण. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे साधी मी सर्दी झाली असेल ना तर आपल्याला असं बोलताना असं वाटतं की अरे मी बरोबर बोलतोय ना, मध्ये मला खोकला येत नाही ना, मला मध्ये जरा थोडासा त्रास होत नाही ना. एवढा सगळा त्रास आहे, तुमच्या चेहऱ्यावर सगळं ते दिसतंय, सगळ्या खुणा दिसत आहेत, सगळा त्रास आहे. आणि तरी सुद्धा लोकांना तोंड देणं, शब्दशः तोंड देणं, लोकांना तोंड देणं, लोकांना सामोरं जाणं आणि पुन्हा आपली भूमिका मांडणं, त्या सगळ्या अवस्थेमध्ये बोलत राहणं, व्यक्त होत राहणं आणि लोकांपर्यंत पोहोचत राहणं, हे सोपं नाहीये. शरद पवार हे करू शकतात, म्हणून शरद पवार आहेत, हे पण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्यानंतर मी नेहमी सांगत असतो की शरद पवारांच्या राजकारणाचा पट बघताना अनेकदा मला असं वाटतं की शरद पवारांच्या वाट्याला जे काही चांगल्या गोष्टी आल्या त्यापेक्षा वाईट गोष्टी अधिक आल्या. शरद पवारांच्या वाट्याला जे यश आलं त्यापेक्षा अपयश अधिक आलं. शरद पवारांचे आडाखे बऱ्याच वेळा बरोबर ठरले, हे बरोबर आहे, पण आडाखे चुकले खूप वेळा, तरी पण शरद पवार उभे राहिले. आणि त्याच्यानंतर तुम्ही बघा 2004-09 शरद पवार उभे राहिले. 2014 नंतर नरेंद्र मोदी आले आणि राजकारणाचा पट पूर्णपणे बदलून गेला. असं वाटलं की आता संपलं, आता बाकीच्यांचं राजकारणच संपलं. बाकीचे अनेक नेते हे पूर्णपणे शरण गेले, अनेक जण भाजप सोबत गेले, अनेक जण मोदींसोबत गेले, अनेकांनी राजकारणच सोडलं. आता आपल्याला काही इथे संधी नाही असं लोकांनी मानलं. शरद पवार मात्र शांतपणे काम करत राहिले. म्हणजे मोदींसोबत जातील, भाजपसोबत जातील असं भाजपलाही वाटत राहिलं आणि तरीही ते त्या अर्थानं त्या पक्षाला खेळवत आपल्याला हवं ते करत राहिले, आपली भूमिका मांडत राहिले, पुढे जात राहिले. 2014 मध्ये जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल आणखी यायचा होता तेव्हाच त्यांनी अगोदरच भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर करून टाकला आणि शिवसेनेची गोची केली. उद्धव ठाकरेंची जी गोची केली, उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवरच संपवून टाकली. 2014 ते 2019 हे 5 वर्ष जी फरफट झाली शिवसेनेची, त्याचं एक मुख्य कारण शरद पवारांचं एक वाक्य जे प्रफुल्ल पटेलांनी उच्चारलं होतं, आमचा या सरकारला बाहेरून पाठिंबा असेल. राष्ट्रवादी काँग्रेसचा बाहेरून पाठिंबा आहे असं म्हटल्यामुळे एका दगडात 2 पक्षी मारले गेले. पहिला पक्षी म्हणजे भाजपला असं वाटलं जेव्हा गरज पडेल तेव्हा शरद पवार आपल्या सोबत असतील.
त्यामुळे भाजप निर्धास्त झालं आणि शरद पवारांना त्रास कमी झाला. क्रमांक 1. क्रमांक 2 म्हणजे त्यामुळे उद्धव ठाकरेंची बार्गेनिंग पॉवर पूर्णपणे संपली आणि उद्धव ठाकरे नसतील तर राष्ट्रवादी काँग्रेस येईल असं असल्यामुळे शेवटी उद्धव ठाकरेंना फारशी पदं न मागता तुम्ही बघा, तेव्हा एवढ्या जागा असून सुद्धा उद्धव ठाकरेंना उपमुख्यमंत्री पद तर सोडाच, पण महत्वाचं मंत्रीपद सुद्धा मिळालं नाही. तरी सरकारमध्ये ते सहभागी झाले, कारण आपण नाही आलो तर राष्ट्रवादी काँग्रेस येईल असं भय उद्धव ठाकरेंना होतं. त्यामुळे ते आले. एक लक्षात, शेवटी स्पर्धक पक्ष म्हणून शिवसेनेचं महत्व कमी करणं हे पण आवश्यक असतंच राजकारणामध्ये. त्यामुळे एकीकडे भाजपला खेळवलं, दुसरीकडे शिवसेनेचं जे काही महत्व आहे ते किंचित कमी केलं. हा सगळा जो राजकारणाचा पट आहे, या सगळ्या अवस्थेमध्ये शरद पवार ते करत होते. आणि 14ला पुन्हा काय झालं आपण बघितलं. 2019 मध्ये अशी अवस्था होती की आता सगळे शरद पवारांना सोडून गेलेले होते. शरद पवारांकडे कोणीच नव्हतं अशी अवस्था होती. शरद पवारांचा एरा पर्व संपलाय असं देवेंद्र फडणवीस जाहीरपणे सांगत होते. शरद पवारांचे नातेवाईक पद्मसिंह पाटील वगैरे सगळे सोडून गेलेले होते. कोणीही पवारांसोबत उरलेलं नव्हतं. आता शरद पवारांचं होणार काय अशी अवस्था होती. अशा वेळी शरद पवारांनी ईडीला आव्हान दिलं. पावसात भिजले, मी नेहमी सांगतो, पावसात भिजले आणि शरद पवारांच्या अंगावरचे सगळे डाग धुवून निघाले. पण हे करणं, हे त्या सगळ्या या वयामध्ये करणं हे फार कठीण होतं. ते त्यांनी केलं. 2019 मध्ये शरद पवारांनी ज्या प्रकारे यश मिळवून दिलं, काँग्रेसला, राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळवून दिलं आणि त्यानंतर पुन्हा हे सगळं सरकार स्थापन व्हावं यासाठी पुढाकार घेतला. आणि त्याच वेळी अजित पवारांनी पहाटे, त्यांना पहाटे म्हटलेलं आवडत नाही, अजित पवारांनी पहाटे देवेंद्र फडणवीसांसोबत शपथ घेतली. एखादा तेव्हाही खचलं असतं की आता मी एवढं सगळं मिळवलंय पण हे गेले, मी काय करणार. पवारांनी पुन्हा सगळा डाव जो आहे तो आपल्या पद्धतीनं पुन्हा मांडला. सगळे लोक परत आले. महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. महाविकास आघाडी सरकार कोसळलं तरीही पवार उभेच राहिले. अजित पवार भाजपसोबत गेले आणि तेव्हा आता वाटलं की आता मात्र हा शेवटचा धक्का आहे. आता या धक्क्यातून शरद पवार सावरणार नाहीत. शरद पवारने आतापर्यंत खूप आघात पचवले, पण हा शेवटचा आघात आहे. शरद पवार संपतील, शरद पवार आता उभे राहणार नाहीत असं भल्याभल्यांना वाटलं, पण शरद पवार उभे राहिले. सगळे लोक गेले, आमदार गेले, सगळे गेले. शरद पवार गावागावात जात राहिले, तरुण मुला मुलींशी बोलत राहिले. हे जे आहे ना, हे फार हे लक्षात घेतलं पाहिजे की उगाच घडत नाही, हे आपोआप घडत नाही. हे कशामुळे घडलं हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्याच्यानंतर लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवारांचा स्ट्राईक रेट आपण बघितला. एक लक्षात घ्या, हे मी सगळं जे बोललो ते पुन्हा मी सांगतो, शरद पवारांच्या राजकारणाचा समर्थक, चाहता, भक्त वगैरे म्हणून मी बोलत नाही. शरद पवारांच्या राजकारणावर जेवढी टीका मी केलेली आहे तेवढी फार कमी लोकांनी केलेली असेल. मी तेव्हाही टीका केली, आजही टीका करतो, उद्याही करत राहील, ते माझं काम आहे. पण मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे ना, मला एक माणूस म्हणून हे फार महत्वाचं वाटतं. अनेकांच्या आयुष्यामध्ये घडू शकतं. मध्यंतरी माझे एक प्रकाशक मित्र आहेत. त्या प्रकाशक मित्राचं वय आता साधारणपणे 70-75 असेल. अचानकपणे त्यांच्या मुलाने वेगळा चौथा शुभा मांडला आणि सांगितलं की तुमचा याच्याशी काही संबंध नाही आहे. त्यांनी मला फोन केला, म्हणजे ते प्रकाशन मी उभं केलं आणि आता माझा मुलगा असं म्हणतोय की तुमचा काही संबंध नाहीये, तुम्ही या प्रकाशनामधून बाहेर पडा. मी काय करू. मी म्हटलं एकच काम करा, मोबाईलवर गुगल सर्च करा, शरद पवार टाईप करा, इमेजमध्ये जा आणि शरद पवारांचा फोटो बघा. शरद पवारांनी जे केलं तेच तुम्ही करा. कुठल्याही टप्प्यावर हे करता येऊ शकतं. आमचं काय आता 4 गेले 2 राहिले, आमचं काय आता लाकडं काय स्मशानात गेली, ही भाषा जी असते ना, असं अजिबात नाहीये. माणसामध्ये ती जर असेल विजिगीषू वृत्ती, ती असेल चिवटपणे धडपडण्याची इच्छा, तर माणूस कुठल्याही टप्प्यावर संघर्ष करू शकतो आणि माणसाने कुठल्याही टप्प्यावर हा संघर्ष केला पाहिजे. ही शिकवण आहे. आणि म्हणून मला सदाभाऊ खोताना हे सांगायचं की सदाभाऊ, तुम्हाला बोलायचं आहे ना, अरे बोला ना, मुद्द्यांबद्दल बोला आणि मुद्द्यांबद्दल बोललंच पाहिजे. पण मुद्द्यांबद्दल बोलताना तुम्ही ज्या प्रकारची भाषा वापरली, जो स्तर गाठला भाषेचा, तो केवळ सदाभाऊ खोताना मला सांगायचं नाहीये, हे मला सगळ्यांना सांगायचं आहे. आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याप्रमाणे महायुतीमध्ये असे लोक आहेत तसे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा आहेत. महाविकास आघाडीमधल्या सुद्धा अनेक नेत्यांनी, अनेक प्रवक्त्यांनी भाजपच्या, महायुतीच्या काही लोकांबद्दल अत्यंत अनुदार पद्धतीचे शब्द वापरलेले आहेत. शायना एनसी बद्दल परवा जे बोललं गेलं अत्यंत गैर आहे. या प्रकारे कोणीच बोलता कामा नये, अजिबातच बोलता कामा नये. हा भाषेचा स्तर सांभाळलाच पाहिजे. आणि संस्कृती महाराष्ट्राची, महाराष्ट्रामध्ये जेव्हा अगदी एकमेकांच्या विरोधामध्ये हे सगळे नेते उभे होते तेव्हा सुद्धा त्यांची भाषा काय होती, आणि काय स्तर आहे आपला. नाथ पै आपल्याकडे होते, मधु दंडवते आपल्याकडे होते. हा सगळा स्तर लक्षात घेतला पाहिजे. SM जोशी, कॉम्रेड डांगे, ही सगळी मंडळी आपण जर पाहिली, भाई वैद्य, ND पाटील, ही सगळी मंडळी विरोध करत होती, बोलत होती, मांडत होती, भांडत होती. पण त्या सगळ्याला एक स्तर होता, एक दर्जा होता.
हा दर्जा कधी संपता कामा नये. आणि म्हणून सदाभाऊ खोतांना मला सांगायचं आहे, बाकी काही नाही. पण तुम्ही शरद पवारांकडून हे समजूनच घेतलं पाहिजे की अरे या वयामध्ये हा माणूस 83व्या वर्षी जेव्हा हा माणूस उभा राहतो, ते उभं राहणं आपण समजून घेतलं पाहिजे, ते उभं राहणं आपण शिकलं पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, मग ते शरद पवार असोत, तिकडे अमिताभ बच्चन असोत, की आमचे भालचंद्र नेमाडे असोत, या वयामध्ये ही जी माणसं आहेत त्यांची, भालचंद्र नेमाडे पहाटे पहाटे 4 वाजता ते अभ्यास करत असतात, नवे संदर्भ बघत असतात. 84व्या 85व्या वर्षी पहाटे हा माणूस काय करत असेल, कुठला अभ्यास करत असेल, पण त्या ज्ञानसाधनेमध्ये बुडून गेलेले असतात. रतन टाटा अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कार्यमग्न होते. मी मगाशी उल्लेख केला अमिताभ बच्चन, तुम्ही गंमत बघा अमिताभ बच्चन. म्हणजे मला तर काय आश्चर्य वाटतं की म्हणजे माझ्या वडिलांची पिढी ही अमिताभचे चाहते होते, आणि आता माझ्या नंतरची पिढी जी आहे ती अमिताभचे चाहते. म्हणजे 17-18 वर्षांच्या मुलाला अमिताभ हिरो वाटतो आणि 80-82 वर्षांच्या मुलाला अमिताभ हिरो वाटतो. ही जी गंमत आहे ना, हे हे लक्षात घेतलं पाहिजे. अमिताभ, शरद पवार, भालचंद्र नेमाडे किंवा रतन टाटा गेले आता, पण ते ही सगळी जी मंडळी, ही ऊर्जा येते कुठून? मला असं वाटतं ही ऊर्जा लक्षात घेतली पाहिजे. तुम्ही कुठेही असा, कुठल्याही पक्षाचे असा, कुठल्याही संघटनेचे असा, कुठेही काम करत असा, पण ही ऊर्जा फार महत्वाची आहे. सदाभाऊ खोतांनी ही लक्षात घेतली पाहिजे. आणि महाराष्ट्राची ही संस्कृती आहे की जे भलं आहे, जे चांगलं आहे, त्याला सलाम करणारी ही संस्कृती महाराष्ट्राची आहे. त्यामुळे कोणाबद्दलही या भाषेत तर बोलूच नये, पण उलटपक्षी आदरपूर्वक बोलता आलं पाहिजे. ज्या गोष्टींबद्दल आदर बाळगला पाहिजे त्याबद्दल सादरच बोललं पाहिजे, आदरानंच बोललं पाहिजे. आणि ज्या गोष्टीवर टीका करायची ती खुलेआम केली पाहिजे, खुलेआम करता आली पाहिजे. पण त्यासाठी मुद्दा तात्विक हवा, खरं म्हणजे त्यात काही मुद्दा हवा, हे जास्त महत्वाचं आहे. तुम्हाला काय वाटतं? मी तुम्हाला सांगू का? परत मी तुम्हाला सांगतो. तुम्ही कमेंटमध्ये काहीतरी भलतंच लिहिता पुन्हा की हो तुमचं शरद पवारांचं प्रेम वगैरे, असं काही नाहीये. तुम्हाला परत सांगतो, हे खरोखर सांगतो तुम्हाला की कोण माणूस हा मुद्दाच नाहीये. मला असं वाटतं की तुम्ही कुठल्याही व्यक्तीकडे ना त्याच्या राजकारणाच्या, पक्षाच्या पलीकडे जाऊन बघायला शिकलं पाहिजे आणि तुमच्या नव्या पिढीला सुद्धा हे शिकवलं पाहिजे. आणि तर राजकारणाबद्दल काय होतं माहितीये का? राजकीय नेते राजकारणाबद्दल किंवा राजकीय नेते अन्य राजकीय नेत्यांबद्दल जेवढ्या अनुदार भाषेमध्ये बोलतात, अलीकडे आपण सुद्धा राजकारणाबद्दल तेवढ्याच वाईट भाषेमध्ये बोलू लागलो आहोत. म्हणजे हा स्तर किंवा नेत्यांचा घसरला नाहीये, हा आपला पण घसरलाय. कमेंट करताना, कट्ट्यावर गप्पा मारताना, कॅन्टीनमध्ये बोलताना, घरामध्ये बोलताना, काय हा स्तर घसरतो भाषेचा? छान पद्धतीनं, उत्तम पद्धतीनं बोलता आलं पाहिजे, उत्तम पद्धतीनं मांडता आलं पाहिजे. हे मला तेवढंच महत्वाचं वाटतं. एनिवे, बरंच बोललो, जरा विषयांतर पण भरपूर झालं, पण मला असं वाटतं की एकूणच राजकारणाच्या अनुषंगानं ही मांडणी करणं जरा आवश्यक होतं. एनिवे, तुम्हाला काय वाटतं? जे वाटतं त्याला कमेंटमध्ये. बाकी बोलत राहू, भेटत राहू.